ते दिल्लीमध्ये बसलेले हिजडे त्या यासीनला सोडून दिला. यासीन बसला कशाकरता? यासीन कोण? तर JKL जो म्हणून ती आहे फ्रंट तिकडूनची काश्मीरमध्ये, म्हणजे अतिरेक्यांची, त्यांचा प्रमुख. तो उपोषणाला बसला. का उपोषणाला बसला? नाही म्हणे ते हजरतबालच्या समोर खंदक खणलेले आहेत मशिदी पुढे, ते म्हणे तुम्ही त्यामधला आर्मी हटवा. उपोषण कोण करतोय? आपल्या विरोधातला शत्रू. आणि आर्मी आपली त्यांना हटवण्याचा त्याने हट्ट केला, तर आणि तरच मी माझं आमरण उपोषण मागे घेईन, नाही ते घेणार नाही. आमच्या सरकारनं त्याच्या पुढे लोटांगण घातलं, खंदकातलं सैन्य हटवलं आणि यासीनने उपोषण सोडलं. तुमच्या बाबतीत करेल का एवढं सरकार? इमामच्या पेन्शनची काळजी करणारं सरकार तुमची काळजी घेईल? खंदकातनं आमचं सैन्य हटवलं, हा सैन्याचा भयंकर महाभयंकर अपमान आहे. सैन्य म्हणजे काय? तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे. आणि यासीन सारख्या एका हलकट माणसाची ज्यांनी 400 हिंदूंचे मुर्दे पाडले, त्याची आपल्या अदालतवरती मुलाखत. यासीन मलिक मुलाखत. आणि त्यांनी शेवटी काय म्हटलं? जगामध्ये सगळ्यात जर कोण क्रिमिनल गुन्हेगार असेल ते तुमचे महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस आहेत. ते यासीन मलिक म्हणाला, बाळ ठाकरे म्हणाला नाही. म्हणाल्यानंतर कुठेही काही ऍक्शन नाही, काही नाही. आज जरी नथुरामाचं नाव काढल्याबरोबर त्याच्या मागे लगेच खटल्याचा ससेमिरा लागतो. आणि या भडवा यासीन पाकिस्तानचा अतिरेकी तिथे येऊन तुमच्या महात्मा गांधींना शिव्या देतो, त्याबद्दल तुम्ही कुठे खटला घालायला तयार नाही. उलट आमरण उपोषणामध्ये मरण्याची शक्यता आहे. म्हणून त्याला सांगते, तू म्हणतो त्याप्रमाणे वागतो, सैन्य मागे घेतो, खंदक बुजवतो, पण मरू नकोस. हे राज्य करते. इतक्या नागडीपणाने राज्यकारभार ह्या देशाचा चाललेला आहे. भ्रष्टाचार होणार नाही तर काय होणार?